खायला कुणाला नाही आवडत आणि ते पण नवऱ्याच्या हाताचं. तर काल परवाच झालेल्या पहाडावरून ढकलणाऱ्या प्रकरणातून आपल्याला प्रेमनाईट सकाळी डबा करून देणारी बायको मिळाली, याचाच आनंद होत नवऱ्याच्या डोक्यात आज सकाळी बायकोला काहीतरी स्वादिष्ट खायला बनव असा विचार चालू होता. घरात राहून राहून आपला जीव गुदमरायला लागतो म्हणून या कार्ट्याला थोडं बाहेर खेळायला काढलं तर सारखी त्या माउंट एव्हरेस्टच्या पर्वताच्या पायऱ्या चढायला जाते. 10 वेळा तिला जाऊन आणलं तरी पण तिचं तेच चालू राहतंय आणि जाऊ देत नाही म्हणून असं भोंगा काढते की आजूबाजूला पण झोपेतून जागे होतात. तर संध्याकाळी नवरा घरी आल्यावर म्हणाले चल तुला कांदा भजी खाऊ घालतो आणि माझा आनंद का व्यक्तच मावत नव्हता. तेवढ्यात नवरा म्हणाला कांदा कापून दे. मग काय आयतं खायचं होतं तर थोडी मेहनत तर करायलाच लागणार. सर्वात आधी तर 4-5 कांदे पातळ कापून त्याला सेपरेट करून घेतलं. तर 3 चमचे बेसन, हळद, तिखट, मीठ, ओवा टाकला आणि मिक्स करून घेतलं. तेवढ्यात नवऱ्याने पुढची प्रोसेस करायला घेतली. त्याच्यात पाणी बेसन टाकायचं काम चालू होतं. असं वाटत होतं की भजे खायला मिळणार आहेत की नाही, फक्त यांचं कालवणच बघायला मिळणार. तेवढ्यात पोरगी येऊन बापाला स्वयंपाक करताना बघून तोंडालाच हात लावायला लागली होती. आता चौकशी झाली तर आमच्या काठीलाच माहिती, कारण तिने सर्वात पहिला भजा खाल्ला होता. माझा नवरा तर एवढा खुश होत होता की घरात असले नसले सगळे पापड त्यांनी तळून काढले. शेवटी भजी तयार झाले आणि काही गोल, काही लांब आणि काही नकाशासारखे दिसत होते. पण एक गोष्ट मात्र मान्य करावी लागेल, चव मात्र एक नंबर होती, कारण त्यातली मेन प्रोसेस तर मीच केली होती.